SM स्टार मराठी. नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी स्नेहल. चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. सांगणार कोण आहेत की अध्यक्ष सांगितलं की राव एक क्युरी वाढवून होणार नाही ना. तडजोड काहीतरी असते की नाही. अध्यक्ष बोला. सांगतो असू दे. ते उपोषणाला बसले तेवढी तीव्रता असणार. आधी वकिलाचं उपोषण आहे तेवढी असणार. ऐकून झालं तो विषय संपला. आता विषय असा आहे, आता PWDच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला लिहून दिले. ठीक आहे, त्यांचं मत काय, जाधव समोर जायचं, उद्या पत्र आणून देतो म्हणून आपल्याला तहसीलदार कार्यालयाच्या समोर त्यांनी आपल्याला आश्वासन दिले. त्याचबरोबर आमदारचे कार्यकर्ते असतील, हे घोरपड सरकारांचे कार्यकर्ते, थांबा 2 मिनिटं, RPIचे असतील, नगराध्यक्ष आहेत, यांच्या समोर तिने आपल्याला सांगितले. म्हणजे जवळजवळ गावातल्या प्रतिष्ठित माणसासमोर आणि ह्या वकिलांच्या समोर तिने सांगितले. उद्या जर समजा नाही दिलं, मी अध्यक्ष म्हणून आपल्याला एवढं सांगतो की जर उद्या नाही दिलं तर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आपण परवा दिवशी नाही दिलं तर त्यांच्या ऑफिसला परवा दिवशी जाऊन आपण टाळ लावू. ही वेळ येणार नाही. पॉझिटिव्ह थॉट देणार आहे त्याप्रमाणे. आणि दुसरी गोष्ट, त्या दिलेल्या पत्राप्रमाणे तिने जर काम केलं नाही, आता ही पत्र जर उद्या हा विषय, दुसरा विषय, या दिलेल्या पत्राप्रमाणे जर तिने काम केलं नाही तर आपण बारमध्ये परत मिटिंग घेऊ. त्यानंतर आपण ठरवू काय करायचं. त्यावेळेला ह्या लोक जे आपल्याला त्यांना बोलवू, बरोबर असणार. एवढं प्रतिष्ठित आता हिने हमी घेतल्या, सर्वांच्या समोर घेतल्या. एवढं खोटं बोलणार नाही ते, एवढं खोटं बोलणार नाही. बोलत नाही. ऐका वकील अध्यक्ष समोर कधी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, आपण प्रतिष्ठित व्यक्ती आहे, समोर सांगितलं आपण थांबूया असं माझं मत आहे. आणि जर काय नाही केलं तर आपल्याला वेळ गेली नाही. आजच्या दिवस उद्या ठरवू घ्या. आपण काय करूया, थांबलं. आम्ही सगळ्या वकील संघटनेच्या वतीनं स्थगिती करतोय काय, पण ऐकून घ्या, हा आमच्या आंदोलनाचा फक्त टेलर आहे. पिक्चर बघायची वेळ आणून देऊ नका. कौटुंबिक वकील संघटनेचा अध्यक्ष दिसू दे. कौटुंबिक वकील संघटनेचा कौटुंबिक वकील संघटनेचा निवेदनाबरोबर तुम्ही मला लागलाय की नाही. धिक्कार नाही आहे साहेब. गोपनीय लिहून घ्या. गोपनीय लिहून घ्या. निवेदन दिलं संविधान देत असताना तुम्ही हे बरोबर नाही. पत्रकार काय भाषा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्यवस्थित पाहिजे असं बोलून चालत नाही. ऐका, संविधान ते द्यायला लागले मी घ्यायला संविधानचा अर्थ काय होती तुम्हाला दिलं झालेत ना मला ते. आता विषय संपलायचा. तहसीलदार मॅडम इथं आले नाहीत, निवेदन घ्यायला त्यांचं प्रतिनिधी पाठवते. आम्हाला काय किंमत नाही का? संविधान कशाला बसलाय तर कायदा बिदा काय आहे का नाही. वकील संघटनेचं उपोषण
हे उपोषण कशासाठी होतं तर या न्यायालयामध्ये हायकोर्टच्या पत्रानुसार नवीन एडीजी आणि सिनियर डिव्हिजन निर्माण करण्यासाठी तत्वतः त्यांनी मंजुरी दिलेली आहे. त्याचं बांधकाम करण्यासाठी पत्र हे PWDला दिलं होतं, परंतु गेली 13 महिने PWDने यामध्ये दिरंगाई केली. या ठिकाणी जर ती PWDचं जर न्यायालयात गेलं असतं तर या ठिकाणी शासनाला त्याने मंजुरी देऊन या ठिकाणी निधी आला असता आणि कवठेमंकाळ्यामध्ये एक सुसज्ज अशी इमारत तयार झाली असती. परंतु केवळ या PWDच्या गलतान कारभारामुळं आज आम्हाला रस्त्यावर उभं राहावं लागलेलं आहे. आणि ही सगळं जे आम्ही करतोय ही इमारत उभी झाली तर या कवठेमंकाळच्या जनतेचा या कवठेमंकाळच्या पक्षकारांचा या ठिकाणी फायदा होणार आहे. की आम्हाला ही इमारत आली, आम्ही जर ती इमारतीमध्ये बसत असलो तर पक्षीकार म्हणून ती सगळे या कवठेमंकाळ तालुक्यातली जनता येणार आहे. की या ठिकाणी आम्हाला रिपब्लिकन युवा सेना यांनी आज पाठिंबा दिला. तसेच या कवठेमंकाळ तालुक्यातल्या सर्व काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सर्व राजकीय पक्षाचे पुढारी असतील, त्या ठिकाणी पत्रकार बंधू भगिनी असतील, जे पोलीस स्टेशन या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि या ठिकाणी आम्ही हे PWDच्या या अधिकाऱ्यांनी लिखी दिले त्याच्यावर आम्ही समाधानी नाहीच आहे. तरी पण एक सर्वांनी आम्हाला सांगितलं की थोड्या दिवसासाठी थांबा आणि आम्ही तुम्हाला फिक्स असा प्लॅन करून बनवून देतो. त्यांच्यावर एक विश्वास ठेवून थोड्या दिवसासाठी आम्ही तात्पुरत्या स्वरूपात ते उपोषण मागे घेतलेलं आहे. परंतु जर हे मागे घेतलं तरी ह्याच्यामध्ये काय बदल झाला तरी तुम्ही सामाजिक संघटना आणि वकील संघटना मिळून आपण हे जे कार्य आहे जिल्हा न्यायालयाचं नवीन इमारतीचं ते आपण पूर्ण करायचं आहे. एवढं बोलून मी 2 शब्द आपलं संपवतो.